आत्ताची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. शिवसेना कुणाची? आता जनताच न्याय करणार. ठाकरेंची का शिंदेची? हा प्रश्न सर्वसामान्यापासून राजकीय विश्लेषकापर्यंत सर्वांना पडलेला होता. याचं उत्तर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अखेर काल दिलं. शिवसेनेच्या संदर्भात रखडलेला निकाल जाहीर केला आहे. एकनाथ शिंदे गटालाच मूळ शिवसेना म्हणून मान्यता देत असल्याचा निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला आहे. या निकालाने ठाकरे गटात असंतोषाची लाट आली आहे, तर शिंदे गट या निकालाचे स्वागत करत आहे. जल्लोषाचा गुलाल उधळत आहे. 21 जून 2022ला शिवसेनेमध्ये फूट पडली. त्यामुळे त्या तारखेनंतर सुनील प्रभूंचा व्हीप लागू होत नाही आणि त्यामुळेच भरत गोगावले यांची व्हीप म्हणून केलेली नियुक्ती योग्य असल्याचंही नार्वेकर यांनी स्पष्ट केलं. सुनील प्रभूंचा व्हीप लागू होत नसल्याने एकनाथ शिंदे गटातील आमदारांना अपात्र ठरवण्याची याचिकाकर्त्यांची मागणीच योग्य ठरवता येणार नाही, असं नार्वेकरांनी म्हटलं. BBC मराठीला सांगितलं, बैठकीला गैरहजर राहणं हे पक्षातून अकालपट्टीचं कारण होऊ शकतं. बैठकीला गैरहजर राहणं हे पक्षातून अकालपट्टीचं कारण होऊ शकत नसल्याचं नार्वेकर यांनी स्पष्ट केलं. या निकालामुळे एकनाथ शिंदे गटाच्या 16 आमदारांना दिलासा मिळाला आहे.